नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या ज्या एन-टी-पी-सीची रिक्रुटमेंट निघालेली आहे, त्याची पूर्ण पी बघणार आहोत. जसं त्यामध्ये परीक्षा पद्धती काय आहे, निवड प्रक्रिया काय आहे, एकूण किती जागा आणि कोणत्या झोननुसार आहेत. ठीक आहे, हे सगळं आपण आज कव्हर करूयात. प्रकारची आर-आर-बी, एन-टी-पी-सीची जाहिरात तुम्हाला दिसेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. ठीक आहे. जसं मी म्हटलं एन-टी-पी-सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज फॉर ग्रॅज्युएट लेव्हलच्या ह्या व्हेरियस पोस्ट आहेत, त्या आपण आता एकदा चेक करूयात कशा प्रकारे आहेत त्या. ठीक आहे. इथे आता व्हॅकन्सीज, एक्झामिनेशन फी कोणत्या पेजवरती काय आहे ते आपल्याला दिलेलं आहे. आपण एक आता चेक करूयात. इथे सुरुवातीला काय आहे इम्पॉर्टंट डेट्स. डेटमध्ये काय आहे बघा. याच्यामध्ये काय आहे डेट ऑफ ऍप्लिकेशन वेबसाईट. वेबसाईटची किती आहे? 13/9 पासून म्हणजे 13 सप्टेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं 14 सप्टेंबर पासून होणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर क्लोजिंग डेट काय आहे? 15 ऑक्टोबर 2024. क्लोजिंग डेट आहे 15 ऑक्टोबर 2024. ठीक आहे. डेट फॉर मॉडिफिकेशन विंडो फॉर करेक्शन इन ऍप्लिकेशन फॉर्म विथ पेमेंट ऑफ मॉडिफिकेशन. हे सगळं तुमचं कधीपर्यंत आहे? 16 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत. ठीक आहे. आता इथे पुढे काय सांगितलंय? वेगवेगळ्या कोणकोणत्या पोस्ट आहेत त्या इथे हायलाइट केलेल्या आहेत बोल्ड मध्ये. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, सीनियर क्लर्क कम टायपिस्ट. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत ते आपल्याला कळलेलं आहे. पुढे आपण बघूयात की वॅकन्सीचे डिटेल्स काय आहेत. आता इथे सांगितले की चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरचा पे लेवल काय आहे तर 6. आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे इनिशियली तुमचा पे असणार आहे 35,400. तसं स्टेशन मास्टरचं काय आहे 35,400. गुड्स ट्रेन मॅनेजर काय आहे 29,200. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट 29,200 आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 29,200. आता इथे काय सांगितलं आहे graduate post with minimum educational qualification of a university degree or its equivalent and age between 18 to 36 with 3 years relaxation as per detail in. याच्यामध्ये सांगितलं की 18 ते 36 हे वयोमर्यादा आहे आणि याच्यामध्ये रिलॅक्सेशन काय आहे ते पण आपल्याला पुढे सांगितलं आहे. आता पुढे जर आपण बघितलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन सबमिशनच्या डेट आपण बघितलेल्या आहेत. पुढे यांनी काय सांगितलं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन एक्झामिनेशन प्रोसेस. ठीक आहे. बॅन आयटम्स कोणकोणते असणार आहेत, कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. आता याच्यामध्ये महत्वाचं आहे स्टेजेस ऑफ एक्झाम. देअर शॅल बी 2 स्टेजेस. कम्प्युटर बेस्ड टेस्ट इज फॉलोड बाय कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे. किंवा टायपिंग स्किल टेस्ट वेर एव्हर ऍप्लिकेबल. ठीक आहे. आता कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट कोणासाठी आहे स्टेशन मास्टरसाठी आणि टायपिंग स्किल टेस्ट जी आहे ती कोणासाठी आहे अकाउंटंट किंवा जे सीनियर क्लर्क आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे. पुढे आपण बघूया गुड्स ट्रेन मॅनेजर आणि सिनियर कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरला देअर शॅल बी 2 स्टेजेस आहेत सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन. ठीक आहे. कॉल लेटर्स ते तुम्हाला देणार आहेत. पुढे आपल्याला वेबसाईट पण दिलेली आहे झोन वाईज त्याही आपण एकदा बघूया. शॉर्ट लिस्टिंग फॉर व्हेरियस स्टेजेस. आता याच्यामध्ये आर-आर-बी वाईज शॉर्ट लिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट सेकंड स्टेज सीबीटी शॅल बी डन ऍट दी रेट ऑफ 15 टाइम्स ऑफ दी वॅकन्सी. ठीक आहे. आता याच्या टोटल जागा ज्या आहेत सगळ्या झोन मिळून तर 8,113 वॅकन्सीज आहेत. तर त्याच्या 15 टाइम्स हे आपण सांगितलेलं आहे की पुढे कशा प्रकारे घेणारे आहेत. निगेटिव्ह मार्किंग इथे आहे. देअर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग फॉर इनकरेक्ट आन्सर इन सीबीटी. डिडक्शन ऑफ 1/3 ऑफ दी मार्क्स अलॉटेड फॉर इच क्वेश्चन शॅल बी मेड फॉर इच रॉंग आन्सर. ठीक आहे. म्हणजे 1 मार्क जर तुम्हाला मिळाला आणि एक क्वेश्चन जर तुमचं तिकडे रॉंग होत असेल तर 0.33 तुमचे मार्क्स आहेत ते वजा होणारे आहेत. जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितले आहेत ते एकदा तुम्ही रीड करून घ्या. याच्यामध्ये इन जनरलच सांगितलंय की डेट ऑफ बर्थ आणि म्हणजे नेम मध्ये चेंजेस असेल तर कशा प्रकारे तुम्हाला गॅजेट वगैरे दाखवायचे आहे. ठीक आहे. पुढे आपण बघितलं प्रेफरन्स पोस्ट साठी तुम्ही तुमच्या एकतर लेवल पे लेवल वरती देऊ शकता. ठीक आहे. पोस्टिंगचे पण त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे पोस्टिंग आपलं होऊ शकणार आहे. पुढे वॅकन्सीज मध्ये हा इथे मेडिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट ज्या फिजिकली डिसेबल्ड साठी कोणकोणत्या प्रकारचे आहेत तेही मेडिकल स्टँडर्ड सांगितलेले आहेत. पुढे आपण बघूयात
याच्यामध्ये सिटिझनशिप ओके. एज लिमिट आपण जर बघितलं तर एज लिमिट काय सांगितलेलं आहे इथे 18 ते 36. अनरिझर्व्ड आणि ईडब्ल्यूएस साठी अप्पर लिमिट म्हणजे याच्या आधीचा तो कॅन्डिडेट नसावा. नॉन क्रिमिलेअर असेल तर 1986 च्या आधीचा तो नसावा. ठीक आहे. हे आहे लोअर लिमिट. 2007 नंतरचा तो नसावा. ठीक आहे. पुढे बघा. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगितलंय की रिलॅक्सेशन काय काय आहे ग्रॅज्युएशन नुसार किंवा कॅटेगरी नुसार. ओबीसी जे आहे नॉन क्रिमिलियर त्यांना 3 वर्ष आहे म्हणजे 18 ते 36 प्लस 3. त्याच्यानंतर एससी एसटी साठी 5 वर्ष आणि एक सर्व्हिसमॅन साठी पीडब्ल्यूडी साठी तुम्ही चेक करू शकता. पुढे आपण बघूयात. हे रिलॅक्सेशन तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. ओके. आता इथे पुढे बघूयात कॅन्डिडेट एक्झामिनेशन फी काय आहे. एक्झामिनेशन फी आहे ऑल कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी आहे 500 रुपये आणि याच्यामध्ये 250 रुपये कोणासाठी आहे पीडब्ल्यूडी फिमेल ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एससी एसटी मायनॉरिटी कम्युनिटीज आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ठीक आहे. दिस फी ऑफ ₹250 शाल बी रिफंडेड ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस ऍज ऍप्लिकेबल ऑन अपेअरिंग इन फर्स्ट स्टेज सीबीटी. ज्या वेळेला तुम्ही फर्स्ट स्टेज सीबीटी मध्ये जाणार आहात त्यावेळेला ही रिफंडेड होणारी आहे. ठीक आहे. मोड्स ऑफ पेमेंट सेम 500 फी साठी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. एकदा फीस एकदा तुमच्या कॅटेगरीनुसार चेक करून घ्यायचे आहेत. मोड्स ऑफ पेमेंट आहेत ऑनलाईन पेमेंटच आहे फक्त तेही एकदा चेक करायचंय. क्लोज डेट पर्यंत वाट बघायची नाहीये कारण यामध्ये काय राहतं की फॉर्म भरताना तुमच्या वेबसाईट वरती काही सर्व्हरचा इश्यू येऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे पेमेंट प्रोसेसिंग ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे लास्ट डेटची वाट न बघता त्याच्या आधीच तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहेत. आता पुढे बघूयात व्हर्टिकल रिझर्वेशन ओके. रिझर्वेशन त्यांनी सांगितलेलं आहे की ईडब्ल्यूएस साठीच कशा प्रकारे असणार आहे समांतर आरक्षण आपण म्हणू शकतो. पुढे आपण जर बघितलं आता याच्यामध्ये वॅकन्सीज आपल्याला अजून चेक करायच्या आहेत कोणकोणत्या आहेत त्या. हा याच्यामध्ये महत्वाचं आहे फर्स्ट स्टेज कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट ऑफ दिस याच्यामध्ये दिलेल्यानुसार. तर एक्झाम ड्युरेशन किती आहे 90 मिनिट्स आहे. जनरल अवेअरनेसचे 40 प्रश्न असणार आहेत. मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 30 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत याच्यामध्ये 100 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला 90 मिनिट्स ड्युरेशन आहे. आता इथे आपण बघितलं तर 120 मिनिट्स फॉर एलिजिबल याच्यामध्ये 90 मिनिट्स ऑल कॅन्डिडेट साठी असणार आहे तर 120 मिनिट्स हे पीडब्ल्यूडी साठी असणार आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 1/3. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग कितीचं आहे 1/3 फॉर इच रॉंग आन्सर. ओके. कॅन्डिडेट्स हु आर शॉर्टलिस्टेड फॉर सेकंड स्टेज सीबीटी अवेलिंग द रिझर्वेशन बेनिफिट्स ऑफ याच्यामध्ये रिझर्वेशन बेनिफिट्स नुसार त्यांना पुढे सबसिक्वेंट स्टेजला रिक्रुटमेंट प्रोसिजर त्यांची केली जाईल. आता इथे याच्यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर केलेले आहेत किंवा कोणकोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन्स असणार आहेत म्हणजे हा एकार्थी सिलेबस आपण चेक करायचा आहे. मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला आहे नंबर सिस्टीम डेसिमल्स फ्रॅक्शन्स एलसीएम एचसीएफ रेशो अँड प्रपोर्शन पर्सेंटेज मेन्सुरेशन. ठीक आहे. अल्जेब्रा जॉमेट्री ट्रिग्नोमेट्री त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग साठी कोणकोणते आहेत तेही एकदा चेक करून घ्यायचं. जनरल अवेअरनेस याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला रेल्वेच्या रिगार्डिंग बघावं लागेल. त्यानंतर गेम स्पोर्ट्स जसं आहे. ठीक आहे. आता याचा जो सिलेबस आहे जनरल अवेअरनेस म्हणा तुम्ही एकदा हा सिलेबस जर कव्हर करता तर याच्यामध्ये तुमच्या एसएससी सारख्या एक्झाम सुद्धा कव्हर होणाऱ्या आहेत. आता सेकंड स्टेज मध्ये काय सांगितलं आहे एक्झाम ड्युरेशन 90 मिनिट्स जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन्स मॅथमॅटिक्सचे 35 आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंगचे 35 क्वेश्चन्स. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहेत 120. ही सेकंड स्टेज आहे. आता याच्यामध्ये मी जसं म्हटलं होतं आधी त्यांनी सांगितले तर कम्प्युटर बेस्ड तुमची टायपिंग स्किल असेल किंवा याच्यामध्ये तुमची कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट असेल ती कोणकोणत्या पोस्टसाठी ऍप्लिकेबल आहे ते आपण बघूयात. आता हे याच्यामध्ये दिलेलं आहे मॅथमॅटिक्स जनरल अवेअरनेस जनरल इंटेलिजन्स याच्यासाठी काय सिलेबस असेल. आता पुढे आपण टायपिंग स्किल टेस्ट याच्यामध्ये सांगितलंय बघा फॉर द पोस्ट ऑफ सिनियर क्लर्क कम टायपिस्ट ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट. ठीक आहे. याच्यासाठी तुमची टायपिंग स्किल टेस्ट असणारी आहे. आता याच्यामध्ये दुसरं कोणतं कॉम्प्युटर बेस्ड ओके. कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट विल बी कंडक्ट आफ्टर सेकंड स्टेज ओके ओनली फॉर कॅन्डिडेट्स हु हॅव ऑप्टेड फॉर स्टेशन मास्टर. ठीक आहे. स्टेशन मास्टर साठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट असणार
आहे सेकंड स्टेज नंतरनं. ठीक आहे. टायपिंग स्किल तुमची कशासाठी असणार आहे? सीनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट. ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं त्यांनी सांगितलं आहे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते. आता पुढे यांनी एक समरी आपल्या टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेली आहे की कशा प्रकारची असणार आहे. गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी फर्स्ट स्टेजला सगळ्यांना कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. सेकंड स्टेज सगळ्यांना सेम असणार आहे. आता स्किल टेस्ट रिक्वायरमेंट कशासाठी आहे तर सीनियर क्लर्क कम टायपिस्ट साठी आहे आणि ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट साठी टायपिंगची स्किल टेस्ट आहे. आता टायपिंग मध्ये इथे दिलेलं असणार आहे आपण एकदा चेक करूया की इथे काय सांगितलं द कॅन्डिडेट शुड बी एबल टू टाईप 30 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश और 25 वर्ड्स पर मिनिट इन हिंदी. ओके. ठीक आहे. आता इथे आपण बघितलं तर स्टेशन मास्टर साठी कॉम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट आहे आफ्टर दिस सेकंड स्टेज ऑफ सीबीटी. नॉर्मलायझेशन ऑफ मार्क होणार आहे. हाऊ टू अप्लाय कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे ते पण सांगितले. फोटोग्राफ, सिग्नेचर, त्याच्यानंतर आपले सर्टिफिकेट्स काय काय अपलोड करायला लागणार आहे तेही आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्वाचं आहे वॅकन्सीज आपण चेक करूया. वॅकन्सीच्या आधी जर आपण बघितलं तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणकोणत्या RRB साठी आपल्याला वेबसाईट हे करायचे आहे. तर वेबसाईट आपलं जर बघितलं तर मुंबईची या प्रकारे दिलेली आहे. फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत अहमदाबाद पासून. ठीक आहे. आता वॅकन्सीज टेबल जर आपण बघितलं तर त्यांनी अहमदाबादचे किती आहे टोटल 516. ठीक आहे. त्याच्यानंतर अजमेर, बेंगलुरू, भोपाल. ठीक आहे. तर आपण मुंबईचे एकदा चेक करूयात काय आहेत त्या. ठीक आहे. श्रीनगर, म्हणजे इथे कशा प्रकारे दिलेले आहेत बघा अनरिझर्व्ड कॅटेगरीनुसार आहेत आणि रेल्वेचा जो युनिट आहे प्रोडक्शन युनिट त्याच्यानुसार वॅकन्सीज दिलेले आहेत. मुझफ्फरपूर, पटना, मुंबई कुठे आहे? ओके. बघा RRB मुंबईच्या काय आहेत इथे अनरिझर्व्ड साठी जर आपण बघितलं तर सेंट्रल रेल्वेच्या टोटल 12 आहेत. एसटी साठी 2 आहेत. एसटी साठी 2, ओबीसी साठी 7, ईडब्ल्यू साठी 1. टोटल सेंट्रल रेल्वेच्या 24 जागा आहेत. ठीक आहे. इथे पण आपण चेक करू शकतो या साईडने. त्याच्यानंतर स्टेशन मास्टरच्या जर आपण बघितल्या तर सेंट्रल रेल्वेच्या 86. त्याच्यानंतर एससी साठी 28, एसटी साठी 17, ओबीसी साठी 39 आणि ईडब्ल्यू साठी 15. अशा जर सगळ्या पोस्ट आपण बघितले गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंटंट, सिनियर क्लर्क याच्यासाठी टोटल 827 आपल्या RRB मुंबईसाठीच्या वॅकन्सीज आहेत इथे आपण बघितल्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपली जी कॅटेगरी आहे त्याच्यानुसार तुम्ही नक्की फॉर्म भराल. ठीक आहे. लास्ट डेट जरी 15 ऑक्टोबर असली तरी त्याच्या आधीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे आपण RRB NTPC ची नोटिफिकेशन बघितली आहे. ठीक आहे. यासारखेच नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यासारख्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मिळणारे आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपल्या या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स अँड प्रिपरेशन. थँक यू.